नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जेव्हा एखाद्या गरजवंताची गरज भागवली जाते तेव्हा ती गरज भागवणाऱ्या आणि ती गरज भागणाऱ्या त्या गरजवंताला त्याबद्दलचं समाधान आणि आनंद हा काही औरच असतो. याच विषयी एका छोट्या गोष्टीतून लेखिका प्राची राजे यांनी मांडलेला हा अतिशय सुंदर विचार ऐकूया. आई, प्लीज काहीही पाठवू नकोस. कुरिअरचे भरमसाठ पैसे वाया जाणार. शिवाय प्रियांशला आवडतही नाही असल्या वस्तू घालायला. माझी लेक थोडी चिडूनच बोलली. गेली 6 वर्ष लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या माझ्या एकुलत्या एक मुलीला मी विचारलं, अगं प्रियांश फक्त 2 वर्षाचा आहे. तू त्याला घालशील तर त्याला सवय लागेलच ना. आई, आता थोडं स्पष्टच बोलते हं. अगं तिकडच्या साध्या लोकरीचा अमेरिकेच्या कडक थंडीत काही उपयोग होत नाही. मी चांगले फर कोट घेतलेत प्रियांश आणि आमच्यासाठी आणि म्हणून म्हणते, ऐक ना माझं, नको पाठव तुझे विणलेले स्वेटर्स इथे. आणि तू हट्ट धरून पाठवलेस ना तरी पण मी नाही वापरणार. म्हणून सांगते ग, प्लीज ऐक. प्रीती खूपच स्पष्ट शब्दात नकार देत होती. माझे यजमान हयात असेपर्यंत लेकीचे खूप लाड पुरवायचे. मला नेहमीच म्हणायचे, तिला काय हवं ना ते करू दे, सतत तिला सूचना देत जाऊ नकोस. त्यांच्या त्याच शब्दांना आठवत मी बरं फोन ठेवते असं म्हणत व्हिडिओ कॉल बंद केला. विणकाम ही केवळ माझी आवड नाही, माझा सर्वात आवडता छंद म्हणता येईल. किशोर वयात सुद्धा नातेवाईकांकडनं सणावारांना मिळालेले पैसे वाचवून मी माझ्या आवडीचे मऊ मऊ रंगीत लोकरीचे गोळे आणि सुया विकत घ्यायचे. त्या काळात सर्वसाधारण मुलींना सतत घरातली कामं किंवा स्वयंपाक असायचाच. हे सगळं मलाही करावं लागायचं, पण तरी स्वतःसाठी काही वेळ काढून गच्चीवर उन्हात चटई टाकून आजीच्या बाजूला बसून मी भरपूर विणकाम शिकून घेतलं. ती पण मला ह्यासाठी खूप प्रोत्साहन द्यायची आणि वेगवेगळ्या विणकामाच्या पद्धतीसुद्धा शिकवायची. कालांतराने माझ्याजवळ वेगवेगळ्या आकाराच्या सुया आणि बहुरंगी लोकरीच्या गोळ्यांचा एक सुंदर संचय झाला होता. एका मोठ्या ड्रॉवरमध्ये मी हे सगळं नीट मांडून ठेवायचे. जणू खजिनाच होता तो माझा. हळूहळू मी लहान मुलांसाठी मोजे, छोटे लोकरीचे फ्रॉक, स्वेटर, माकड टोपी, मफलर यासारख्या लोकरीच्या वस्तू बनवण्यात अधिकच प्रवीण होत गेले. आमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना माझे आईवडील अभिमानानं माझं हे कौशल्य सांगत. माझ्या काही निर्मितीसुद्धा ते त्यांना दाखवत. आलेल्या पाहुण्यांकडनं माझी स्तुती ऐकून मलासुद्धा माझ्या कलाविष्काराचा अभिमान वाटायचाच. BAचं शिक्षण पूर्ण झालं आणि माझा विवाह एका संपन्न कुटुंबात झाला. माझ्या सासरच्या मंडळींनी माझं लोकरीवरचं प्रेम जाणलं आणि आपल्या ओळखीच्या पाळखीच्या लोकांना विणकामात आमची सुनबाई फार कुशल आहे हो असं सांगायला लागले. बघता बघता मग आमच्या मोठ्या कुटुंबात, मित्रमंडळीत आणि शेजारपाजारच्या लोकांना याची जाणीव होत गेली. मग कधी रुखवत तर कधी बारसं. अशा प्रसंगांसाठी मी विणलेल्या लोकरीच्या वस्तूंच्या मागण्या यायला लागल्या. मग मीही प्रेमानं दरवेळी वेगवेगळ्या डिझाईनचं विणकाम करून त्यांना भेट म्हणून द्यायचे. माझ्या मिस्टरांनीसुद्धा मला विणकामाची बरीच पुस्तकं भेट दिली आणि मीही त्याचा पूर्ण उपयोग करत नवनवीन आधुनिक नमुने आणि डिझाईन शिकून माझं कौशल्य विकसित करत गेले. पण मात्र त्यातनं पैसे कमवण्याचा कधीच विचार नाही केला, कारण माझे पती चांगलेच कमवत होते आणि आम्हाला एकच मूल असल्यानं स्वतःच्या कमाईची फार काही आवश्यकता नव्हती. पण मी बऱ्याच वेळा आमच्या कम्युनिटी सेंटरमध्ये प्रदर्शनांसाठी माझे स्वेटर आणि फ्रॉक ठेवायचे. इतकी वर्ष झाली. मी आता एक ज्येष्ठ नागरिक असून एकटीच आहे, पण एक सुखी जीवन जगते. माझ्या मिस्टरांचं निधन झालं, पण माझ्यासाठी सर्व सुखसुविधा आणि न विसरता येणाऱ्या सुखद आठवणी सोडून गेले ते. सोबतीला इतर कुटुंबीय आणि मित्रपरिवार हा आहेच की, पण अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या प्रीतीची आणि विशेषतः माझ्या छोट्याशा प्रियांशची उणीव खूपच भासते. प्रीतीच्या डिलिव्हरीच्या वेळेस गेले होते मी तिथे, पण केवळ 3 महिनेच मला माझ्या छोट्या नातवाच्या सहवासात राहता आलं. तेव्हापासून त्यांना प्रत्यक्ष भेटायला आतुर झालेली मी फक्त विणलेले लोकरीचे कपडेच त्यांच्यापर्यंत पोचवू शकते. ते कपडे घालताना ना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहावा इतकीच इच्छा होती माझी.
हिवाळी ऋतूची चाहूल लागताच मी त्यांच्यासाठी विणकामाला सुरुवात केली होती. पण आता प्रीतीच्या बोलण्यावरून मला खरंच वाटत नाही की हे लोकरीचे कपडे त्यांच्यापर्यंत कधी पोचतील. प्रियांश हे कपडे घालेल का कधी? प्रियांशला जाणवेल का माझं प्रेम, माझी माया, माझ्या लोकरीची ऊब? खरंच त्या क्षणी ना मला खूपच नाकारलं गेल्यासारखं वाटलं, तेही माझ्या स्वतःच्या मुलीकडून. मी माझे अश्रू आवरून डोळे पुसत असतानाच रजनीनं मला आवाज दिला, ताईजी काम झालंय माझं, येऊ का मी? माझ्या मोठ्या घरात कामाला असलेल्या रजनीनं विचारलं. मी होकार देऊन ती जाणार तेवढ्यात ती माझ्या खोलीत येऊन माझ्या खुर्चीजवळ बसली. रजनी म्हणाली, ताईजी तुम्ही किती सुंदर स्वेटर बनवता हो. मला माहिती आहे हे तुमच्या नातवासाठी विणले ना, पण ताईजी घरात याच मापाचा तुम्ही विणलेला एखादा जुना स्वेटर असला तर माझा धाकटा लेक आहे ना, त्याच्यासाठी. हो, मला किती पण वाटलं ना की त्याला असं सुंदर रंगीत मऊ स्वेटर घ्यावं, तरी पण तुम्हाला माहिती आहे ना मला नाही परवडणार हो. आणि त्यातही तुमच्या हाताचं विणकाम. मी खरंच खुशामत नाही करत तुमची, खरंच सांगते. तुमच्यासारखं सुंदर नाजूक विणकाम हे फार थोड्यांना जमतं. जादूचे की हो तुमच्या हातात. रजनीची ही वाक्य ऐकताच मी उठले. माझ्या कपाटातून मी विणलेले 4-5 स्वेटर, 2 मफलर काढून तिच्यासमोर ठेवले. उत्तम दर्जाच्या शुद्ध काश्मीरी लोकरीचे विणलेले हे कपडे मी खास माझी मुलगी, जावई आणि प्रियांशसाठी जपून ठेवले होते. पण त्यांना रजनीला काढून देताना मला एक क्षणही विचार करावासा नाही वाटला. प्रियांशनं माझं स्वेटर घालावं, माझ्या प्रेमाची ऊब त्याच्यापर्यंत पोचावी, इतकीच इच्छा होती माझी. पण मी अगदी प्रसन्न मनानं, संतुष्ट चित्तानं हे सगळं रजनीच्या सुपूर्द करत म्हणाले, हे घे, तू, तुझा नवरा आणि तुझ्या छोट्या मुलासाठी ही भेट. शिवाय मला तुझ्या दोन्ही मुलांचं मापही कळव, मी त्यांच्यासाठी पण स्वेटर बनवेल हो. नाही 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 ताईजी, अहो हे तर खूप महाग असतील, कसे घेऊ शकते मी? मी तुम्हाला सहज विचारलो, तुमच्याजवळ काही जुनं असेल तर द्या म्हणून. मी नाही घेऊ शकत हे. नाही म्हणू नकोस ग. या कपड्यांची ज्यांना गरज आहे ना, ज्यांना कदर आहे, त्यांनाच हे मिळावेत. माझ्या प्रियांशसाठी त्याची श्रीमंत आई खूप फरचे कोट घेईल ग. पण इथे तुझीच नाही तर इतर किती मुलं असतील ग, जे या कडक हिवाळ्यात एक साधा स्वेटर मिळावा म्हणून आतुर असतील. माझ्या नातवाला यांची गरज नाहीये, पण तुझ्या मुलांना आहे. आणि तुझ्या कुटुंबाने मी हे विणलेले स्वेटर घालावे ह्यातच माझा खरा आनंद आहे. मला समजलंय आता माझ्या लोकरीचा योग्य वापर कसा करायचा ते. आणि मी माझे सगळं विणकाम आता ह्याच उद्देशानं करणार आहे. गरजू मुलांपर्यंत माझ्या लोकरीची ऊब पोचवणार आहे. चल आता घे बरं हे कपडे आणि तुझ्या मुलांना सांग आजीनं भेट दिलेत म्हणून. हा सुयोग्य निश्चय करताना मी त्वरित पुढच्या कामाला लागले. दरवर्षी हिवाळी ऋतूची चाहूल झाली की मी, रजनी आणि तिच्या ओळखीच्या काही गरजू बायका माझ्या सूचनानुसार भरपूर स्वेटर, फ्रॉक, टोप्या, मफलर वगैरे विणून कधी झोपडपट्टीत, तर कधी एखाद्या अनाथ आश्रमात, तर कधी कपडे वितरित करणाऱ्या NGOंना आम्ही हे वाटतो. खूप समाधान मिळतं. मायेची ऊब गरजूंपर्यंत पोचते आणि समाधानाची ऊब माझ्यापर्यंत. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.